आणि एक महत्त्वाची बातमी आहे, राज्यातील परिचारिकांचा आजपासून बेमुदत संप सुरू होणार आहे। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये परिचारिकांचं आंदोलन देखील सुरू झालंय। निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी या परिचारिकांकडून केली जाते। आणि ही काही लाईव्ह दृश्य आपण पाहतो आहोत। छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयामध्ये अशा प्रकारे परिचारिकांच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे। निवृत्तीचं वेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी देखील या परिचारिकांकडून केली जाते। आणि या संदर्भात आंदोलन स्थळावरून आमचे प्रतिनिधी दत्ता कानवटे सध्या आपल्या सोबत आहेत। दत्ता, परिचारिकांच्या आंदोलनाला सुरुवात झाली आहे, मोठ्या संख्येने परिचारिका या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या। सागर, हे जे आपल्या समोर दृश्य आहे ते छत्रपती संभाजीनगर शहरातल्या सर्वात मोठ्या घाटी रुग्णालयातलं दृश्य आहे। या घाटी रुग्णालयामध्ये ज्या कार्यरत हजारो नर्सेस आहेत त्या सगळ्या या ठिकाणी आलेल्या आहेत। परिचारक आहेत आणि परिचारिका सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेली आहेत। जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी हे प्रमुख अनेक वर्षांपासून या परिचारिकाच्या आणि आज सुद्धा या परिचारिकांनी या ठिकाणी संपाचं हत्यार उचललेलं आहे। आणि या सगळ्या परिचारिका घाटी रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेमध्ये एकत्र आलेल्या आहेत आणि या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी आणि त्याचबरोबर निवृत्तीचं वय सुद्धा वाढवण्यात यावं ही सुद्धा प्रमुख मागणी घेऊन या सगळ्या परिचारिका सध्या आंदोलनामध्ये उतरल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू आहे, त्यामुळे सरकार यांच्या मागण्यांकडे लक्ष देतंय का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी या परिचारिकांचं एक मोठं आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। नक्कीच दत्ता, या आंदोलनावर आपलं लक्ष असणार आहे। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।